कौसडीत संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त रक्तदान, सामाजिक बांधिलकी जपत माळी समाज बांधवांचा उपक्रम, रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी समाज बांधवांच्या वतीने गणपती मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। शिबिराला ग्रामस्थ व समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। रक्तदान हेच श्रेष्ठता या भावनेतून अनेक रक्तदाते पुढे आले। आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, त्यामुळे नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी माजी सरपंच लिंबाजीराव इखे, माजी चेअरमन तातेराव पारवकर, पंचायत समिती सदस्य मुजाहिद कादरी, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर इखे, नाथा इंगळे इखे, तुळशीराम सावळे, पोलीस पाटील संभाजी इखे, रामू इखे, शंकर इखे यांच्यासह माळी समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते। रक्त संकलनाचे काम मातोश्री रक्तपेढीचे संचालक ज्ञानेश्वर कटिंग व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केले। रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले। संत सावता महाराजांनी दिलेल्या श्रम, सेवा व समतेच्या विचारांना कृतीची जोड देत रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे। नागरिकांनीही पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। आज जिंतूर तालुक्यातील कौसळी या गावामध्ये श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी काही आपल्यासोबत त्या कार्यक्रमाचे आयोजक हे देखील उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घ्या। आज तुम्ही पहिल्यांदाच संत सावता महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। यानंतरही असेच तुम्ही सामाजिक उपक्रम राबविणार का? आम्ही याच्या पुढेही असेच कार्यक्रम सगळेजण मिळून एका याच्याला सगळेजणांना कार्यक्रम ठेवायचे असते। वर्षाला सहकारी सगळे म्हणजे आभार अण्णा सगळे मिळून आम्ही कार्यक्रम ठेवू असतो। आपल्यासोबत सोसायटीचे माजी चेअरमन तातेराव बारोकर हे देखील उपस्थित आहेत। तात्या, काय सांगणार? हे रक्तदान शिबिर तुम्ही पहिल्यांदाच सावता महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलेलं आहे आणि कसं आहे, सध्या स्थितीला आपल्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा खूप मोठा तुटवडा पडतो आणि यासाठी आपल्याला विविध सामाजिक उपक्रमातून असे रक्तदान शिबिर वारंवार घ्यावा लागते, तर या संदर्भात काय बोलणार तुम्ही? हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की जिजाऊ रक्तपेढीचे खटिंग सर कौशल्य आपल्या गावामध्ये आले होते आणि मग त्या अनुषंगाने मी आमच्या पाटलाला संभाजी पाटलाला फोन केला आणि त्यांना सूचना दिली असं आहे काम की जेणेकरून गरजू लोकांना आजकाल खूप प्रत्येक ठिकाणी अपघात होतात, बाळांपणी स्त्रियांना सुद्धा रक्ताची गरज असते आणि गरीब गरजू लोक यापर्यंत जाऊ शकत नाहीत आणि ते आपल्या माध्यमातून संपर्क साधून आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना हे मदत करू शकतो। म्हणून हा उपक्रम आम्ही सर्वच्या संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त सर्व गावकऱ्याच्या तरुण मित्राच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाजी पाटलांना आम्हाला 2 दिवस फोन केला की आम्हाला ते संपर्क साधून आणि आपले खटिंग सर आहेत यांनी सुद्धा संपर्क साधून या कार्यक्रमाला आम्हाला भरपूर गावकऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मंडळाच्या वतीनं योगायोग म्हणून आमच्या गावामध्ये संत सावता महाराज पुण्यतिथी या सप्ताहात आयोजन केलं होतं। या सप्ताहामध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून यापूर्वी हनुमान मंदिरामध्ये एक हनुमान जयंतीच्या निमित्तानं आपल्यासोबत पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच लिंबाजी मामा इखे हे देखील उपस्थित आहेत। मामा, काय सांगाल? या रक्तदान शिबिराच्या मार्फत तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? तरुण वर्गांना मी असं आवाहन करू इच्छितो की मोठमोठाले अधूनमधून अपघात घडतात, बऱ्याचशा रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते। अशा वेळेस सर्व तरुणांनी आपल्या स्वइच्छेने रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान करावे असे मी तरुणांना आवाहन करेन। सोबत मातोश्री रक्तपेढीचे
संचालक आहेत खटिंग सर. खटिंग सर, काय सांगाल जे आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुरवडा पडतो आणि रक्तांची अत्यंत गरज असते, तर यासाठी तुम्ही जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करणार? सर्वप्रथम श्री संत सावता महाराज यांना अभिवादन करतो. त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनशैलीमध्ये कर्म हीच भक्ती आणि कर्म हीच शक्ती हा संदेश समाजाला दिलेला आहे. त्याच माध्यमातून कौशल येथील आपल्या सर्व आयोजक बारावकर साहेब, संभाजीराव यांनी आम्हाला इथं रक्तदान शिबिरासाठी बोलवलं. खरं तर आपल्या जिल्ह्यात रक्ताची प्रचंड तुटवडा कायम असतो, कारण रोज होणारे अपघात, सिझरिंग लेडीजसाठी लागणारं ब्लड, बच्चूसाठी लागणारं ब्लड, यासाठी कायम आवश्यकता असते रक्ताची. आणि ही आवश्यकता रक्ताची भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर होणं हा एकमेव मार्ग असतो. रक्ताला दुसरा पर्याय नाही. म्हणून या अशा आपल्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात रक्तदान शिबिर होणे गरजेचे असते. या अनुषंगाने आम्ही इथल्या आयोजकांशी संपर्क केला, तर त्यांनी एका मिनिटात होकार देऊन आम्हाला या रक्तदान शिबिरासाठी बोलवलं आणि इथे जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान होतं आहे, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खेड्यापाड्यामध्ये रक्तदानाबद्दल अवेअरनेस कमी असतं असं म्हणतात, पण कौसळी गाव हे नक्की याला अपवाद आहे. कारण या गावात टिपू सुलतान जयंतीपासून ते श्री संत सावता महाराज पुण्यतिथीपर्यंत ही रक्तदानाची खूप मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा अशीच पुढं चालत राहणार आहे. रक्तदान शिबिरं व्हावीत ही रक्तपेढीची संकल्पना असते. रक्तदानाबद्दलची जनजागृती होणे ही रक्तपेढीची संकल्पना असते. पण गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या कौसळी गावात आम्ही हे पाहतो. तर हे जे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तर विविध जे महापुरुष आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्या संदर्भात काय बोलणार? भारतीय संस्कृतीमध्ये दान या शब्दाला खूप महत्त्व आहे. या देशामध्ये दानात दान, रक्तदान याला महत्त्व आहे. आणि आज कोसोडी येथील तरुण मित्रमंडळ, श्री संत सावता महाराज मित्रमंडळ, सगळे कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहाने आपला संपर्क करून भाग घेऊन हे सामाजिक काम ते करत आहेत आणि आहे पुढे असं सामाजिक काम सगळे कोसोडीवाली तरुण मित्रमंडळ करेल एवढं या निमित्ताने सांगू इच्छितो. हे होते श्री संत सावता मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक. या ठिकाणी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पहिल्यांदाच कौसळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीला आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये रक्ताचा खूप मोठा तुटवडा होत आहे आणि असे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमामध्ये रक्तदान हे शिबिर आयोजन करणे खूप गरजेचे आहे. कारण की कोणतेही समजा एखादा छोटा मोठा अपघात घडला तर रक्त लागतो किंवा महिलेला सिजर झालं तर रक्त लागतो. यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप असं रक्ताचा तुटवडा पडलेला आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागाला सहकार्य करावे.